यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। हे पार्था, अर्जुना, जे लोक खऱ्या अर्थाने विवेक नसलेले आहेत ते वेदातील फक्त फुलांसारखी म्हणजेच आकर्षण पण तात्पुरती वचने सांगतात. ते फक्त बाह्य विधी नियमांमध्ये गुंतून राहतात आणि यापेक्षा दुसरे काही नाही असं मानतात. म्हणजेच ते आध्यात्मिक सत्याच्या मूळ गाभ्याकडे न जाता वरवरच्या गोष्टींमध्ये रमून राहतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर पहिली गोष्ट, वरवरपणा आणि वास्तवातील फरक ओळखणं. म्हणजेच जीवनात बरेच लोक फक्त आकर्षक गोष्टी, चमकदार वचनं किंवा बाह्य दिखावा यावर विश्वास ठेवतात. जी व्यक्ती फक्त बाह्य सुख, प्रतिष्ठा किंवा दिखाव्याच्या मागे धावतो तो अनेकदा आतून रिकामा आणि असमाधानी राहतो. दुसरं म्हणजेच विवेकबुद्धी अतिशय आवश्यक आहे. हा श्लोक शिकवतो की प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी स्वीकारू नका, त्यामागचा सत्यार्थ शोधा. मनुष्याला तर्कशुद्ध विचार म्हणजेच रॅशनल थिंकिंग आणि आत्मपरीक्षण म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन अतिशय आवश्यक आहे. तिसरं, दैनंदिन जीवनातील उपयोग. जाहिराती, सोशल मीडिया यावरील ग्लॅमर किंवा इतरांचे चमकदार यश पाहून लगेच प्रभावित न होता त्यामागची वस्तुस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट वरवर आकर्षक दिसते पण ती आपल्याला खरोखर सुख, शांती किंवा प्रगती देईल का हे तपासणं गरजेचं आहे. थोडक्यात, बाह्य आकर्षणामध्ये न गुंतता विवेकबुद्धी वापरून खरं तत्त्व समजून घेणं आणि त्यानुसार वागणं हीच शिकवण या श्लोकातून आपल्याला मिळते. श्रीकृष्णार्पणमस्तू.